वाजू नको ना. स्टार्ट. वाजू नको रे, मला ऑनलाईन आहे मी. राजीव सर, प्रोग्राम स्टार्ट करूया. हा, काही तांत्रिक कारणामुळे राजीव सरांशी आपला संपर्क होऊ शकत नाही. सावता परिषद आयोजित विचार पर्व व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 11 एप्रिल ते 14 एप्रिल हा महापर्व काळ आपण विचार पर्वाच्या निमित्ताने या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये या राज्यातील बहुजन समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांना एक विचार माला या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. खरं तर या राज्याचे बहुजन नेतृत्व, या राज्याचं बहुजन समाजाचं नेतृत्व ज्यांनी करावं अशी आम्हा सर्व तरुणांची इच्छा आहे. अशा कल्याण काका आखाडे साहेबांच्या संकल्पनेतून, त्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतून हा कार्यक्रम या ठिकाणी तयार झाला. गेले 3 दिवस हा कार्यक्रम ऑनलाईनच्या माध्यमातून राज्यभर आपण सर्वजण पाहत आहात. उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनपूर्वक प्रथमतः आभार व्यक्त करतो. यापुढील काळामध्ये या कार्यक्रमासाठी नामवंत व्याख्याते या ठिकाणी आहेत. आपण सर्वजण बहुजन समाजातील सर्वच राज्यातील तरुण सहकारी, आपल्या सर्व तरुण सहकार्यांचा एक प्रतिनिधी या नात्याने आपल्या सर्वांना हे जे विचार या ठिकाणी मांडण्यात येतील त्या विचारांच्या एक पायी, त्या विचारांवर पुढे चालून आपल्या आयुष्याची, आपल्या सार्वजनिक जीवनातील सामाजिक कार्याची आपण योग्य ती दिशा घ्याल, असाच हा उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी आज प्रामुख्याने उपस्थित प्राध्यापक श्री रघुनाथजी यादव सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सावता परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यूजी उबाळे सर, त्याचबरोबर राज्याचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर राजीव काळे सर, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी जे नियोजन करण्यात आलेलं आहे ते खरंच महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य आणि सुयोग्य वापर करून आपल्या सर्व सहकाऱ्यांनी, सर्व तांत्रिक काम करणाऱ्या सर्व टीमने हा कार्यक्रम सर्वसामान्य जनतेसमोर पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो की हा कार्यक्रम राज्यभर पोहोचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य असा वापर केल्याबद्दल खरेच आपण तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले, त्याचबरोबर डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे खरेच आपण पायक आहात. आज या कार्यक्रम प्राध्यापक रघुनाथजी यादव सर, फुले शाहू आंबेडकर यांचे शिक्षण विषयक विचार आणि आजची सद्य परिस्थिती यावर बोलतील. अगोदर या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अभिमन्यू उबाळे सर थोडक्यात आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील. संत शिरोमणी सावता महाराज यांना वंदन करून महात्मा ज्योतिबा फुले
छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे आदी सर्व महामानवांना वंदन करून सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय कल्याणराव आखाडे सर, आजच्या जे आपल्याला व्याख्याते लाभलेले जे आजचं पुष्प गुंफणार आहेत प्राध्यापक रघुनाथ यादव सर, गणेशजी दळवी सर, डॉक्टर राजीवजी काळे सर, सावता परिषदेचे सर्व पदाधिकारी, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय कल्याणराव आखाडे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली सावता परिषद पेजवरून 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान या विचार पर्व व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे। सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय कल्याण आखाडे समाजासाठी एक तळमळीनं झटणारं नेतृत्व माळी समाजाला लाभलं हे आमचं भाग्य आहे। चांद्यापासून बांद्यापर्यंत माळी समाजाच्या वाडी वस्तीवर जाणारं एकमेव नेतृत्व माननीय कल्याणराव आखाडे यांनी माळी समाजाचं सर्व सुखामध्ये दुःखामध्ये वाडी वस्तीवर जाऊन समाजाच्या जो समाज आजपर्यंत सांगितलं जात होतं की माळी समाज एकत्र येत नाही, माळी समाज एकत्र येत नाही, माळी समाज एकत्र येत नाही, त्या माळी समाजाला एकत्र करण्याचं काम माननीय कल्याणराव आखाडे साहेबांनी केलं। आणि या सर्व सावता परिषदेचे जे पदाधिकारी आहे, सर्वसामान्य पदाधिकारी ज्यांना राजकारणाशी कुठलाही गंध नाही, यामुळे सावता परिषद आज महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठं प्रस्थ निर्माण झालेलं आहे। कल्याण आखाडे साहेबांच्यामुळे आज माझ्यासारखे एक सर्वसामान्य माणूस आज महाराष्ट्राच्या प्रदेशाचं उपाध्यक्ष नेतृत्व करतोय। ही सावता परिषदेच्या कल्याण आखाडेमुळे सहज शक्य झालेलं आहे। आम्हाला नेतृत्व लाभण्याचं काम सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष यांनी केलं। आज आम्ही ताट मानेनं समाजामध्ये फिरतो आहोत, ते केवळ कल्याण आखाडेमुळे, आणि कल्याण आखाडेचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही। सावता परिषदेचे हे खांब मयूरजी वैद्य, डॉक्टर राजीवजी काळे, संतोषजी राजगुरू, गणेशजी दळवी आणि महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी हे आपल्या जोमाने सावता परिषदेचं काम महाराष्ट्रभर करत आहे। त्यांना सर्वांना धन्यवाद मी या ठिकाणी देतो। आपण जो हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपणा सर्वांना, सावता परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद। आणि मी जास्तीचा वेळ आपल्या यामध्ये घेणार नाही। मला इथं एकच सांगायचं आहे, महात्मा फुलेची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती, प्राध्यापक सर आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहे। मी त्यावेळेस त्यांच्याविषयी काही एवढा मोठा बोलणारा मी एक नेता नाहीये, पण मला एक म्हणायचं आहे की 11 एप्रिलला माननीय पंतप्रधान साहेबांना महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लसीच्या संदर्भात त्यांना महात्मा फुलेचं ध्यान होतं। मग त्यांना भारतरत्न देण्यासाठी त्यांना कात नाही। आज वर्षानुवर्ष मागणी ती चालू आहे, समाजाची मागणी आहे, आणि अशा वेळेस ती मागणी का मान्य होत नाही। मी आपला जास्त वेळ घेत नाही।
सावता परिषदेच्या या संकल्पनेतील मार्गदर्शनाखाली आपण व्याख्यान ऐकण्यासाठी आतुर आहात. त्या आजच्या या व्याख्यानाचे प्राध्यापक रघुनाथ यादव सर हे प्रसिद्ध व्याख्याते आहेत तथा प्रभावी प्रचारक फुले शाहू आंबेडकर यांचे शिक्षण या विचारावर ते आजची परिस्थिती आपल्या समोर मांडणार आहेत. मी आपला रजा घेतो. जय महाराष्ट्र, जय सावता, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भीम, जय भीम. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी जे व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत, शाहू फुले आंबेडकरांचे विचार खऱ्या अर्थाने या राज्यातल्या बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे प्राध्यापक श्री रघुनाथ यादव सर आपलं शाहू फुले आंबेडकरांचे विचार आपल्यासमोर व्यक्त करतील. यादव सर. जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. ऐसा चाहो राजमय जहां मिले सबन को अन्न, छोटो बडो सबसंग बैसे तो रविदास रहे प्रसन्न म्हणणारे संत रविदास. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी अशी ज्ञानाची मागणी करणारे संत नामदेव. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू म्हणून शब्दांची महती सांगणारे आणि असाध्य ते साध्य करीत असायास करीत कारण अभ्यास तुका म्हणे म्हणून अभ्यासाची आणि शिक्षणाची महती आपल्या अभंगाच्या माध्यमातून मांडणारे संत तुकाराम महाराज. कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजे आणि ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण ही विचार पर्व व्याख्यानमाला आयोजित केली आहे ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, त्यांच्या विषयमय संघर्षभर वाटेवर त्यांना साथ देणाऱ्या ज्ञानाई सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारताच्या राज्यघटनेचे महान कायदेपंडित विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपेक्षिता जन्माला आले म्हणून शिक्षण शिकता आलं नाही तरी साहित्य रत्न होता येतं हा पराक्रम ज्या महापुरुषाने केला ते साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे. पतिपुत्राच्या निधनानंतर एक स्त्री राज्य करू शकते हे 29 वर्ष राज्य कारभार करून ज्यांना सिद्ध केलं त्या अहिल्यामाई होळकर आणि संत रविदास संत कबीर पासून संत चोखोबा ते संत चुकोबा पासून अंगावरती चिंध्या नेसून आयुष्यभर प्रबोधन शब्दांचं सोनं वाटणारे संत गाडगे बाबा आणि ज्या संतांच्या नावाने ही परिषद आहे ते संत कर्मयोगी सावता महाराज. म्हणून सावता परिषद आयोजित विचारपर्व व्याख्यानमाला या व्याख्यानमालेसाठी या व्याख्यानमालेचे सर्वेसभा आयोजक माननीय सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय कल्याणरावजी आखाडे, त्याचबरोबर आजच्या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अभिमन्यूजी उबाळे साहेब, या कार्यक्रमाचे प्रस्तावित करते माननीय गणेशजी दळवीजी, सूत्रसंचालक माननीय प्रवीण दबानेजी, त्याचबरोबर राजूजी काळे आणि सावता परिषदेचे इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी, या व्याख्यानमालेचे सर्व आयोजक, नियोजक आणि संयोजक, माननीय आखाडे साहेब आणि त्यांची सर्व टीम यांना या कार्यक्रमाचा व्याख्याता या नात्यानं आपलं सर्वांचं अभिनंदन, कौतुक करतो की अशा या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा विचाराचा जागर झाला पाहिजे. माणसांपर्यंत विचार गेले पाहिजेत. फुले शाहू आंबेडकरांचे विचार काय होते, तळमळ काय होती,
ती लोकांपर्यंत गेली पाहिजे, लोकजागृती झाली पाहिजे. या तळमळीतून या व्याख्यानमालेचं आयोजन आपण केलं. आपली सर्व टीम खऱ्या अर्थानं अभिनंदनास पात्र आहे असं मी समजतो, असं मी मानतो. कारण नुसतं बोलणं, मांडणी करणं यापेक्षा कार्यक्रमाचं आयोजन करताना काय काय करावं लागतं याची जाणीव असलेला मी एक कार्यकर्ता आहे. या व्याख्यानमालेमध्ये अगोदरच आपण 1-2 व्याख्यानं ऐकलेली आहेत, वेगवेगळ्या विषयावरती व्याख्यानं ऐकलेली आहेत आणि मी आज या व्याख्यानमालेचं 3रं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या समोर उभा आहे. विषयाची बांधिलकी वक्त्याला आहेच. माझ्यासाठी विषय आहे फुले शाहू आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार आणि शिक्षणाची आजची परिस्थिती काय, सद्यस्थिती काय यावर मला मांडणी करायची आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, या देशाचा इतिहास 2 संस्कृतीचा इतिहास आहे. या देशाचा इतिहास 2 संस्कृतीचा इतिहास आहे. एक संस्कृती अशी आहे की जी गाय पाळते, गायीसाठी गवत लावते, गवत लहानाचं मोठं करते, गवत कापते, चारते, गायीचं दूध काढते, दुधाला इर्जन करते, त्याचं दह्यामध्ये रूपांतर करते, दह्याचं घुसळण करते, त्याच्यापासून लोणी काढते, लोण्याला कडवते आणि त्याचं तुपामध्ये रूपांतर करते, पण तूप खात नाही, कारण त्याला तूप खाणं परवडत नाही. पण दुसरी संस्कृती अशी गवत लावत नाही, गवत वाढवत नाही, गाय पाळत नाही, दूध काढत नाही, दही बनवत नाही, लोणी तयार करत नाही, त्याचं तूप बनवत नाही, पण तुपाशिवाय खात नाही. म्हणून श्रमाशिवाय तुपाशी खाणारे आणि सर्व श्रम करून ही उपाशी असणारे अशा 2 संस्कृतीचा इतिहास भारताचा इतिहास आहे. असंच शिक्षणाच्या संदर्भामध्ये जी माणसं, जी बहुजनांची माणसं विटा रचतील, एखाद्या इमारतीचा पाया खोदतील, विटावरती विटा रचतील, एखादी शाळेची, महाविद्यालयाची, एखाद्या विद्यापीठाची इमारत उभी करतील, हे जे श्रमिक आहेत, कष्टकरी आहेत, या कष्टकऱ्यांना शिक्षण बंदी, ज्यांच्या कष्टावरती एखादं शैक्षणिक संकुल उभा राहतं त्यांना शिकण्यासाठी बंदी असावी आणि जे काहीच करत नाहीत त्यांना शिक्षणाची परवानगी असावी. अशा संघर्ष असलेला हा देश, याही बाबतीत ह्या 2 संस्कृतीचा इतिहास असलेला हा देश आहे. या ठिकाणी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक विचार याला एक खास महत्व आहे. शिक्षण मिळावं म्हणून संघर्ष करणारी या देशातली एक परंपरा आहे आणि शिक्षण मिळू नये म्हणून काम करणारी एक फळी या देशामध्ये सातत्यानं काम करते आहे. ज्ञानाचा दिवा लावायचा आहे म्हणून मी कीर्तन करतो आहे म्हणून ज्ञानाची मागणी करणाऱ्या नामदेवाचा संघर्ष आहे. मला तुम्ही शिकवलं नाही तरीही मी जंगलात जाऊन विद्या संपादन करीन अशा एकलव्याचा संघर्ष शिक्षणासाठी या देशात झालेला आहे. तुम्ही अधिकार का देत नाही तरी मी अभंगाची गाथा लिहिणार आहे आणि बहुजनाचा माथा मी जागृत करणार आहे असं विचाराचं बंड करणारे संत तुकाराम महाराज शिक्षणाच्या संदर्भाने आग्रही आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची शस्त्रे, यत्न करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, किंवा शब्द तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरवे पूजा करू. आम्ही देव शब्दाला मानतो आणि शब्दांची पूजा शब्दानेच करतो असा शब्द प्रपंच संत तुकाराम महाराजांनी केला, शब्दाचा आग्रह धरला. संत रविदासाने अभंगाच्या साख्या लोकजागृतीसाठी लिहिल्या, संत कबीराने साख्या लिहिल्या, दोहे लिहिले लोकजागृतीसाठी लिहिले. हा शिक्षणाचा आणि जागृतीचा आग्रह या महापुरुषाने धरला. परंतु याला परिपूर्ण स्वरूप प्राप्त झालं नाही म्हणून हा संघर्ष राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंपर्यंत आला आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने मात्र या देशातल्या बहुजनांच्या गुलामीचं आणि त्याच्या अवनीतीचं कारण खऱ्या अर्थाने शोधलं आणि त्यांनी डायग्नोसिस केलं की अज्ञान, शिक्षण नसल्यामुळे या देशातल्या तमाम 18 पगड जातीतल्या बहुजनांची नुकसान झालेलं आहे आणि म्हणून शिक्षण हा एकमेव पर्याय आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेलं, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. हे जे एका काव्यामधून जे व्यवस्थेचं विश्लेषण राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने केलं, हा चालू ठेवा ना, म्हणजे मला जॉईंट आहेत की नाही ते खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असं विश्लेषण आहे.
छत्रपती हा ज्योतिराव फुले नंतर छत्रपती शाहूराज यांनी ज्योतिराव फुलेंचा पायंडा पुढे चालवला आणि शाहू महाराजांनंतर भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 45 नुसार फ्री अँड कंपल्सरीचं लिखाण केलं. या संदर्भाने आपल्याला मांडणी करणं अत्यंत आवश्यक आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचा असा समज आहे शिकलेल्या लोकांचा की आम्ही शिकलो आणि आम्हीच अभ्यास केला म्हणून आम्ही मेरिटमध्ये आलो. या भारत देशामधल्या बहुजनातल्या 18 पगड जातीचे सगळे शिकलेले लोक फुले शाहू आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून निर्माण केल्या गेलेली, जाणीवपूर्वक निर्माण केल्या गेलेली या देशाची बौद्धिक संपत्ती आहे. कारण आपले आजोबा पंजोबा मेरिट नसलेले थोडेच होते, त्यांच्याकडे मेरिट होतं पण त्यांना शिक्षणाचे दरवाजे बंद होते, त्यांना संधीच नव्हती. म्हणून फुले शाहू आंबेडकरांच्या माध्यमातून संधी प्राप्त झाली. त्यांनी ती संधी प्राप्त करून दिली कारण त्यांना माहित होतं शिक्षणाने माणसाला परिस्थितीचं आकलन होतं. शिक्षणानेच माणूस दैवाऐवजी स्वतःच्या मनगटाने माणसाला मोठा होता येतं हे शिक्षणाने त्याला जाणीव होते. शिक्षणाने माणूस निर्भय होतो. शिकलेला माणूस अनपढ समाजाचा नेता होतो, नेतृत्वहीन समाजाचा नेता होतो हे ज्योतिराव फुलेंना माहित होतं. शिकलेला माणूस दिशाहीन माणसांना दिशा देणारा असतो हे ज्योतिराव फुलेंना माहित होतं. वाईट परिस्थिती समाजावर येत असली तर शिकलेल्या माणसाला तिची जाणीव होते आणि शिकलेला माणूस समाजाचा ऱ्हास होण्यापासून समाजाला वाचवू शकतो. शिकलेला माणूस अज्ञानी समाजात होऊन उद्याचा समाज तो माणूस सांभाळत असतो. राष्ट्राचं नेतृत्व तो घडत असतो आणि शिक्षणाकडून अधोगतीकडून प्रगतीकडे समाजाला आणि राष्ट्राला घेऊन जात असतो. म्हणून अशा महापुरुषांना आम्ही राष्ट्र निर्माते म्हणतो. राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिक सीमा नव्हे. नॉट गोल्ड इन प्रॉपर्टी कॅन मेक द नेशन स्ट्रॉंग अँड ग्रेट, ओनली ग्रेट मेन अँड देअर ग्रेट थॉट्स कॅन ओनली मेक द नेशन स्ट्रॉंग. भौगोलिक सीमामुळे राष्ट्र महान नसतं तर त्या राष्ट्रातले महान माणसांनी मानलेले महान सिद्धांत, या सिद्धांतामुळे एखादं राष्ट्र महान असतं. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला महान बनवण्यासाठीचे जे वैचारिक सिद्धांत मांडले म्हणून ते राष्ट्र निर्माते आहेत. व्यवस्थेचं परिवर्तन होण्यासाठी शिक्षणाने जी व्यवस्था परिवर्तन होऊ शकतं. म्हणून शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचं सगळ्यात मोठं साधन आहे. असंघटित लोकांना संघटित करण्याचं सगळ्यात मोठं साधन शिक्षण आहे. म्हणून जाणीवपूर्वक शिक्षण व्यवस्था उभी केली. त्यामध्ये मनुस्मृतीनं ज्या स्त्रियांना शिक्षण नाकारलं म्हणून सांगितलं, पिता रक्षती कौमारे भारता रक्षती यमने स्थिवरे रक्षंती पुत्राहा न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती, मरेपर्यंत स्त्री स्वातंत्र्य नसावी. या मनूच्या दास्यतेतून स्त्रीला सोडवण्यासाठी स्त्री शिक्षणाचा पाया 1848ला राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी घातला. आणि त्यांच्या या संघर्षमय वाटेवर ज्ञानाई सावित्रीबाई फुलेनं त्यांना आयुष्यभर साथ दिली. मी नेहमीच तो जगाच्या पाठीवर पती किंवा पत्नी दोघांपैकी एक महान असतं, पण या फुले दाम्पत्यामध्ये दोघंही स्वतंत्ररित्या त्यांचं दोघांचंही महानपण आहे. आणि म्हणून अशा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि क्रांतिमाता सावित्रीबाई फुलेंच्या विचारातून या देशातल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात झाली. ज्योतिराव फुलेंनी वकिलीची सनद त्यांच्याकडे नसेल, पण ज्योतिराव फुलेंनी या देशामधल्या सर्वसामान्य माणसाच्या शिक्षण आणि शेतकऱ्यासाठीची वकालत केली. आज ही शेतकऱ्याच्या अवनतीचं कारण, शेतकऱ्याच्या गरिबीचं कारण आणखीही शिक्षणाचा हवा तसा प्रचार आणि प्रसार पोहोचला नाही हेच आहे. कारण परिस्थितीचं अवलोकन, परिस्थितीची जाणीव आणि परिस्थितीचं भान शेतकऱ्याला आणून देण्यासाठी सुद्धा शैक्षणिक प्रचार करावा लागेल. कारण शिक्षणाने लोक जागृत होतात. जागृत लोक इतिहास जाणतात आणि इतिहास जे लोक जाणतात ते नवा इतिहास घडवत असतात. नाहीतर मग अशी उलटी बौद्धिक समाजाची होते. बळी तो सर्वस्वी उदार जेणे उभारीला करोनी कहार तो पातळी घातला, किंवा सद्गुणी पुतळा राजा मूळ बळी दसरा दिवाळी ओवाळती. आम्हाला सांगितलं गेलं, जब जब होई धर्म की हानी, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा देव अवतार घेतो. किंवा यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते तेव्हा देव अवतार घेतो असं आम्हाला सांगितलं गेलं. बळी तर सर्वस्वी उदार आहे, बळी तर सद्गुणाचा पुतळा आहे.
त्या बळीराजाचा भूतकाळात इतिहासात राहत झाला आणि वर्तमान काळात ही शेतकऱ्याची प्रगती रोखते आहे. ज्योतिराव फुलेंनी एक प्रश्न विचारला, तो देशात कोणीच विचारला नाही. ज्योतिराव फुले म्हणाले, वामन का घाली बळी रसातळी, प्रश्न ज्योती माळी, विचारी तसे किंवा करी तसे, वामनाने या देशातल्या बळीराजाला पाताळाला का घातलं, हा प्रश्न ज्योती माळ्याने या देशामध्ये विचारला गेलाय. कारण ज्योतिराव फुले शिकलेले होते, शिकल्यामुळे डोक्यामध्ये मनामध्ये प्रश्न जागृत होत होते आणि ते प्रश्नाची उकल करण्यासाठी ज्योतिराव फुले या व्यवस्थेला प्रश्न विचारत होते. आणि म्हणून ज्योतिराव फुलेला शिक्षण जास्त प्रिय वाटत होते की या देशातले शिकलेले बहुजन लोक या व्यवस्थेला प्रश्न विचारतील, प्रश्न विचारतील, त्या प्रश्न उत्तराच्या शोधात जातील आणि समाजाच्या दुःखाचे कारण शोधतील. म्हणून या देशामध्ये जागृत समाज निर्माण केला. इंग्रजाच्या काळामध्ये भारतामध्ये ज्योतिराव फुले आणि इंग्रजाच्या कालावधीमध्ये ज्योतिराव फुलेंचं शिक्षण झालं आणि इंग्रजाच्या दरबारामध्ये ज्योतिराव फुलेने बहुजनांच्या शिक्षणाची वकालत करताना 1882 ला हंटर कमिशन समोर साक्ष करताना सांगितलं की, हे इंग्रज मायबाप, या देशामधल्या शेतकऱ्याचा शेतसारा जर आपण वसूल करत असाल तर या देशातल्या शेतकऱ्याच्या लेकराला फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन द्या, त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्या. पण बांधवांनो, ज्योतिराव फुलेच्या या म्हणण्याला सुद्धा काउंटर करणारी व्यवस्था होती आणि इंग्रजांनी प्रतिप्रश्न केला की सगळ्यांना ज्योतिराव फुलेचं फ्री अँड कंपल्सरी सक्तीचं शिक्षण मान्य आहे का? तर या मनूच्या पिलावळीने त्याही वेळेला सांगितलं, आम्हाला ज्योतिराव फुलेचं सक्तीचं शिक्षण मान्य नाही. पुन्हा प्रश्न उद्भवला, तुम्हाला ज्योतिराव फुलेंचं सक्तीचं शिक्षण का मान्य नाही? त्यावेळेला तर्कवाद असा जणू मांडला गेला, जर ज्योतिराव फुलेंच्या म्हणण्यानुसार शिक्षणाची सक्ती केली तर न शिकण्याचं स्वातंत्र्य अबाधित कसं राहील? न शिकण्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवावं, या शिक्षणाची सक्ती करू दिली नाही. ज्यांना राष्ट्रावरती प्रेम असतं ते तळमळतात. ज्योतिराव फुले या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या अवुन्नतीचं, अप्रगतीचं कारण शोधत होते आणि शिक्षणाची सक्ती होत नाही याच्यासाठी तळमळत होते. आणि इंग्रजाला म्हणत होते, शिक्षण मोफत करा, शिक्षण सक्तीचं करा, शिक्षण सर्वांसाठी करा, शिकल्यानंतर त्याच्या नोकरीची व्यवस्था करा, व्यवस्थेनंतर त्याच्या रिझर्वेशनची व्यवस्था करा. बांधवांनो, रिझर्वेशनचा इतिहास सुद्धा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले पासून सुरुवात होतो. गुलामगिरी नावाच्या ग्रंथामध्ये ज्योतिराव फुलेंनी सांगितलं, अनुभव स्वतः लक्षून सांगतो तुम्हा निक्षून, सर्व जाती निवडून घ्याव्या संख्या प्रमाण. सगळ्या जातीकडून संख्येच्या प्रमाणात घ्या. याचा अर्थ ज्योतिराव फुलेने तेव्हाच जाती निहाय जनगणना झाली पाहिजे, जातीची संख्या आकडे जमा झाले पाहिजेत आणि जातीच्या संख्येनुसार त्या त्या जातीला पर्याप्त प्रतिनिधित्व गेलं पाहिजे, अशी रिझर्वेशनची संकल्पना सुद्धा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी मांडलेली आहे. म्हणून ब्रिटिशांना, इंग्रजांना सांगत होते, मोफत शिक्षण, सक्तीचं शिक्षण, सर्वांसाठी शिक्षण, शिक्षणानंतर नोकरी, नोकरीच्या या कोठ्यामध्ये सगळ्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व, अशा पद्धतीची मागणी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने केली. या देशामध्ये सगळ्या सत्ता गमावल्या तरी ब्राह्मणी व्यवस्था शिक्षण सत्ता आपल्या ताब्यात ठेवते आहे. कारण ज्योतिराव फुले ब्राह्मणी गुलामगिरीतून आझाद होण्यासाठी शिक्षणाचा प्रसार आवश्यक आहे. कारण शिकलेला समाज जर नसेल तर त्याचा तर्क जागा होतो, केला पाहिजे. कारण समाजाला सांगितलं, जो लोग तर्क करते हैं वो लोग पापी होते हैं, जो पापी लोग होते हैं वो पुण्यमान नहीं होते, जो पुण्यमान नहीं होते वो धर्म को नहीं मानते, वो अधर्मी होते हैं, और अधर्मी नास्तिक होते, आस्तिक नहीं होते. जो लोग तर्क करते हैं वो अधर्मी, नास्तिक और पापी कहलाते हैं. तो लोगों ने तर्क करना छोड़ दिया. जो लोग तर्क नहीं करते वो लोग लाचार और गुलाम होते. मग ज्योतिराव फुलेला वाटलं, लोकांचा तर्क जागा करायचा असेल तर सक्तीनं शिक्षण दिलं पाहिजे. कारण या देशातली व्यवस्था तर्क मारून टाकते, त्याला विचार करू देत नाही, वैचारिक दृष्ट्या गुलाम करते. आणि म्हणून शिकलेला माणूस समग्र क्रांतीचं कारण ठरत असतो. म्हणून या देशातला सर्वसामान्य माणूस शिकला पाहिजे. या तळमळीतून बुडते हे जन, न देखेबे डोळा म्हणून कळवळा येतसे, या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे ज्योतिराव फुले सक्तीच्या शिक्षणाची मागणी करताना आपल्याला दिसतात. आपला विषय फुलेशाह आंबेडकरांचा शैक्षणिक दृष्टिकोन आणि सद्य शिक्षणाची परिस्थिती असा असल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या मुद्द्याला स्पर्श करण्याच्या अनुषंगाने मी हा विषय पुढे नेतो. कारण एकाच मुद्द्यावरती सगळं व्याख्यान होऊ शकेल,
परंतु ज्योतिराव फुलेच्या काळामध्ये सक्तीच्या शिक्षणाला त्यांना यश आलं नाही. महापुरुषाला पुजारी खूप मिळतात, पण त्या विचाराचे अनुयायी कमी मिळतात. त्या विचाराचे अनुयायी कमी मिळतात, म्हणून त्या विचाराचे अनुयायी मिळाले पाहिजेत. म्हणून माननीय कल्याणराव आखाडे यांच्या माध्यमातून हे जे विचार पर्व आपण आयोजित केलं आहे आणि लोकांपर्यंत पोहोचत, हे एकांत महत्वाचं काम आहे. केवळ प्रतिमेचं पूजन, केवळ पुष्प वाहिले आणि केवळ जय जयकार केल्यानं हे काम भागणारं काम नाही आहे. कारण पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ठिकाणी असं नोंद केलेलं आहे 1952 मुंबईच्या भाषणामध्ये, माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझं मिशन, माझं उर्वरित काम तुम्ही करा. आणि ज्या ज्योतिराव फुलेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिराव फुलेंचं एकच तत्व असल्यामुळं ज्योतिराव फुलेंचं ही उर्वरित काम आपण पुढे नेणं हे अत्यंत गरजेचं आहे. इंग्रजाच्या काळामध्ये 1945 सार्जंट कमिशन, हे सार्जंट एक शिक्षण तज्ञ आहेत. महायुद्धाच्या काळामध्ये सुद्धा इंग्रजांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेसाठी 3,65,000 रुपये एज्युकेशनसाठी अलोकेट केलेला आहे. म्हणून पुण्यामध्ये ज्या शाळा आणि कॉलेज काढले तेव्हा इंग्रज म्हणत होते, ह्या इंग्रजाच्या म्हणजे सरकारच्या पैशाने ज्या शाळा चालतात, या शाळेमध्ये SC ज्याला म्हणल्या गेलं आता संविधानिक भाषेमध्ये, ह्या सगळ्या जातीचे लोक शाळेमध्ये पाहिजेत असं इंग्रज जेव्हा म्हणत होते, त्यावेळेला बहुसंख्य शिक्षक हे ब्राह्मण होते. त्यांनी सांगितलं SC ST ची गोष्ट सोडा, अगदी ज्याला OBC म्हणतो या जाती जरी शाळेत येत असतील तर आम्ही सगळेजण राजीनामा देऊया. आणि म्हणून ते या देशातल्या बहुजनाला शिकवू इच्छित नव्हते. म्हणून मी म्हणालो, एक शिकविणाऱ्याची परंपरा आहे तर एक न शिकवणाऱ्याची या देशाला परंपरा आहे. शिक्षणाचा आग्रह धरणारी एक परंपरा आहे. शिक्षण मिळू नये याच्यासाठी रात्रंदिवस काम करणारी एक परंपरा आहे. आणि म्हणून या महापुरुषाचा इतिहास खऱ्या अर्थाने समाजापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिराव फुलेंच्या शैक्षणिक सक्तीच्या शिक्षणाचं काम पुढे ज्योतिराव फुलेचे विचार वारस ज्यांना म्हणता येईल असे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी काम केलं. बंधूंनो, या देशामध्ये जगामध्ये राजे लोक खूप झाले. या देशामध्ये राजे लोक खूप झाले, पण लोक राजा एकच झाला. त्या राजाचं नाव आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. सर्वसामान्य माणसाच्या तांड्या वस्तीवरती जाऊन, एखाद्या शेतकऱ्याच्या भावावर झोपडीत जाऊन हातावरती भाकर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा खाणारा राजा, जगाचा इतिहास दुर्मिळ, त्या राजाचं नाव आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. परंतु या राजाने SC ST OBC मागा शूद्र अतिशूद्र अशा सर्व जाती समूहासाठी काम केलं. पण आणखी बी समाज इतका प्रगल्भ झाला नाही, समाजाच्या विचार करण्याच्या शृंखला इतक्या रुंदावल्या नाहीत की ते खऱ्या अर्थाने शाहू महाराजाचा प्रगल्भ आणखी झाला नाही. कारण सर्वसामान्य माणसाचा लढा लढण्यासाठी सुद्धा हृदय आभाळा असावा लागतं, आणि अशा आभाळा एवढं मन असलेले छत्रपती शाहू महाराज यांना असं वाटलं की क्रांतिकारक राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचं म्हणणं अगदी बरोबर आहे, आणि त्यांनी आदेश काढला, सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे. कारण शिक्षणच या देशाच्या प्रगतीचा आत्मा आहे. समग्र क्रांती करू शकतो किंवा समग्र बदलाची सुरुवात शिक्षणातून होते. म्हणून 16 डिसेंबर 1918 त्यांनी एक अध्यादेश काढला की स्पृश्य असतील अस्पृश्य असतील सगळी माणसं एकत्रित एका शाळेत शिकतील. आणि हॉस्टेल्स त्यांनी उभारायला सुरुवात केली. त्यावेळेला जाती सगळी जातीची माणसं एका हॉस्टेलमध्ये राहणं शक्य नव्हतं, म्हणून कधी कधी लागली, पण ते अपेक्षा व्यक्त केली. शिकले नसल्यामुळे लोक एका हॉस्टेलमध्ये राहायला नाकारतात, पण एक दिवस हे शिकल्यानंतर मात्र एक समाज तयार करतील, सगळे एकत्रित येतील, आणि या देशातला बहुजन ज्या वेळेला एकत्रित येईल खऱ्या अर्थानं तो या देशाचा राजा होईल. आणि ज्या वेळेला हा देशाचा राजा होईल तेव्हा त्याच्या हातात निर्णय प्रक्रिया येईल. बांधवांनो, या देशातल्या बहुजन आता कुठल्याही निर्णय प्रक्रियेचा भाग नाही. म्हणून एक एक महापुरुष आले आणि सगळे अधिकार देऊन गेले, आणि आम्ही एवढे शिकलेले लोक अधिकार कसे गेले याच्यावरती आम्ही चर्चासत्र आयोजित करत आहोत की अधिकार आमच्या हातून कसे गेले. आणि म्हणून सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, आणि ते बी सक्तीने मिळालं पाहिजे. सक्तीच्या शिक्षणाचा जो ठराव घेतला तो ठराव नंबर 34
26 डिसेंबर 1918. त्या ठरावानुसार शाहू महाराजांनी असं जाहीर केलं की शाळा सुरू झाल्या एक पहिल्या महिन्यात 7 दिवसाच्या पर्यंत त्या प्रत्येक घरातलं लेकरू नोंदवल्याप्रमाणे जर शाळेत आलं नाही तर शाळेत बोलवून घेतलं पाहिजे. आणि 7 दिवसात त्या आईवडिलाला बोलवून घेऊन त्यांना शाळेत लेकराला का पाठवलं नाही याची कारण विचारली पाहिजेत. आणि ते कारण जर व्यवस्थित नसतील तर प्रत्येक दिवशी 1 रुपया दंड केला पाहिजे. प्रत्येक लेकराला प्रत्येक दिवशी 1 रुपया दंड. आणि तिथून पुढे जोपर्यंत ते लेकरांना शाळेत पाठवणार नाहीत तोपर्यंत प्रत्येक दिवशी प्रत्येक लेकराला 1 रुपया दंड. बांधवांनो, त्यावेळेचा 1 रुपया म्हणजे आज जवळपास 1000 रुपये त्याचं मूल्य असेल. आज एखाद्या पालकाला म्हटलं लेकरू घरी ठेवल्यावर तुम्हाला 1000 रुपयाचा दंड पडेल तर कुणीही लेकराला घरी ठेवणार नाही. याला सक्ती म्हणतात. खिचडीला प्रलोभन म्हणतात. प्रलोभन. सक्ती अलग असते आणि प्रलोभन अलग असते. तुम्ही शाळेत या, तुम्हाला खिचडी देऊ. शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात, बळीराजाचा वंशज म्हणतात आणि जगाचा पोशिंदा म्हणतात. त्या जगाच्या पोशिंद्याला स्वतःची लेकरं पोसता येतात. त्याच्या लेकराची बुद्धी प्रगल्भ होईल अशा शिक्षण व्यवस्थेची मागणी तो करतोय. खिचडीची मागणी त्याची मागणी नाहीये. आणि म्हणून त्या लेकराच्या शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे. पोटाची व्यवस्था तर बळीराजाचा हा शेतकरी संपन्नपणे तो पेलवतोय. त्याच्यासाठी त्यानं कुठलं आंदोलन केलं नाही. खिचडी म्हणून आंदोलन केलं नाही. आणि म्हणून तो शिकला पाहिजे, लेकरू शिकलं पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी सक्तीच्या शिक्षणासाठी जाहीररित्या काम केलं. सक्ती म्हणजे पालकांना समन्स पाठवा, पालकांना शाळेत बोलून घ्या, पालकांची चौकशी करा, पालकांना दंड लावा. हे सक्तीचं शिक्षण राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेला अपेक्षित असलेलं सक्तीचं शिक्षण शाहू महाराजांनी, छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ही सक्ती लागू केली डायरेक्टली. आणि खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुलेचं वैचारिक अनुयायित्व निभावलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीररित्या 3 गुरु आपल्या आयुष्यामध्ये मांडले. एक, आधुनिक भारतामध्ये क्रांतिबा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले माझे गुरु आहेत. 2 भाषणं करताना, भाषणामध्ये उल्लेख करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना गुरु मानताना मला स्वाभिमान वाटतो, मला अभिमान वाटतो, मला गौरव वाटतो. दुसरे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानले ते मध्ययुगीन भारतातले संत कबीर. आणि तिसरे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानले ते सिद्धार्थ तथागत गौतम बुद्ध. बांधवांनो, तिन्ही हे जे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानले आजच्या कॅटेगरीच्या नियमानुसार तिन्ही ओबीसी आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्ध ओबीसी आहेत, संत कबीर ओबीसी आहेत, ज्योतिराव फुले ओबीसी आहेत. आणि यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले गुरु मानलेलं आहे. आणि म्हणून गुरुचं काम शिष्य करत असतो. कारण गुरु शिष्यांची जी परंपरा आहे ती गुरु शिष्यांची परंपरा ही वैचारिक असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एखाद्या विद्यापीठातल्या किंवा एखाद्या कॉलेजमधल्या प्राध्यापकांना आपलं गुरु घोषित केलं नाही, एखाद्या कॉलेजच्या प्राचार्यांना आपलं गुरु घोषित केलं नाही, एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरूंना गुरु घोषित केलं नाही, तर ज्या सिद्धांतानं राष्ट्र घडतं ते सिद्धांत ज्या महापुरुषानं मांडले त्या महापुरुषाला आपलं गुरु घोषित केलं. आणि मला गौरव वाटतो अशा पद्धतीने मोठ्या मनाने ह्या गोष्टी डिक्लेअर केल्या. आणि म्हणून ज्योतिराव फुले यांचं जे कार्य आहे फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, हंटर कमिशन पुढे जे जेव्हा लागू झालं नाही तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की आपल्या गुरुची इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे. कारण ज्योतिराव फुलेंना असं वाटत होतं की कंपल्सरी शिक्षण मिळालं पाहिजे, आपल्या गुरुची इच्छा आपल्याला पूर्ण करायची. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 45 नुसार फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनचं प्रावधान केलं. पण बांधवांनो, भारतीय राज्यघटना देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मी घटनेमध्ये सगळं अगदी व्यवस्थित या देशाच्या प्रत्येक समाज घटकाच्या हिताचं लिहिलं, पण घटनेचे घटना राबवणारे लोक कसे राबवतील यावर या घटनेचं महत्व अवलंबून आहे. म्हणून फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनचं कलम 1950 ला दिलं आणि भारतीय राज्यघटना भारताला सुपूर्द केली.
परंतु हे फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन मात्र या देशामध्ये लागू झालं नाही. RTE ऍक्ट 2009 ला लागू झाला. एज्युकेशन 2009 ला जेव्हा सक्तीचे शिक्षण लागू झालं त्यावेळेला आमचा एक शिकलेला माणूस फटाक्या वाजवत होता आणि फटाक्या वाजवताना मी सहज प्रश्न विचारला की सर आपण फटाक्या का वाजवताय, वाढदिवस वगैरे आहे का? तेव्हा त्या शिकलेल्या सरने उत्तर दिलं नाही, आज सक्तीचं शिक्षण RTE ऍक्ट लागू झाला. मी म्हणलो 2009 ला म्हणजे 1950 पासून 2009 पर्यंत 59 वर्ष दिलेल्या धोकेबाजीचा जल्लोष आपण करतोय का? याची समीक्षा आपण केली नाही का? 2009 ला जर RTE ऍक्ट लागू होत असेल तर 1950 पासून या भारतीय राज्यघटनेमधल्या फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनवर का अंमल केला गेला नाही? तेवढ्या प्रमाणात समाजापर्यंत ही सक्ती का गेली नाही आणि समाजाला शहाणं का गेलं नाही? तेवढं मेरिट का निर्माण केलं गेलं नाही? हे सगळे प्रश्न आपल्यासारख्या सगळ्या शिकलेल्या माणसांना पडले पाहिजेत बांधवांनो. दुसरी याच्यातली गमक आणि गंमत अशी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1950 ला 8वी पर्यंत शिक्षण फ्री म्हणत होते आणि 2009 लाही 8वी पर्यंत शिक्षण फ्री असेल तर यातला धोका आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण 1950 ला जर 8वी पर्यंत शिक्षण फ्री असेल तर 1950 ला 8वी शिकलेला माणूस कुठल्याही नोकरीसाठी पात्र होता. प्राथमिकच्या शाळेमध्ये 4थी शिकलेले 7वी शिकलेले शिक्षक असायचे. म्हणजे 7वी शिकल्यानंतर जर शिक्षक होता येत होतं आणि 8वी पर्यंत शिक्षण फ्री असेल तर शिक्षक होऊन शिल्लक राहील शिक्षण फ्री असा त्याचा अर्थ होता. आणि मग 2009 ला 8वी पर्यंत शिक्षण फ्री म्हणजे काय होण्यापर्यंत शिक्षण फ्री? अगदी चपराशी शिपाई सुद्धा होता येणार नाही अशा पद्धतीनं धोका या देशामध्ये शिक्षणाचा केला गेलेला आहे. म्हणून इतर देशाच्या तुलनेमध्ये आपला देश शैक्षणिक दृष्ट्या खूप मागे राहिला. इतका मागे राहिला की आपण एका देशाच्या फिनलँडचं जर उदाहरण घेतलं तर फिनलँडचं उदाहरण अख्खा जग फिनलँड देशाचा शैक्षणिक आदर्श घेतोय. फिनलँडमध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज टीचर बनणारे जेवढे कोर्सेस आहेत त्या कोर्सला नंबर लागण्यासाठी सगळ्यात जास्त हायेस्ट पर्सेंटेज लागतं. आणि म्हणून तिथले लोक असं म्हणतात जर नंबर नाही लागला टीचर बनण्यासाठी तर म्हणतात मी नाविलाजाने डॉक्टर किंवा इंजिनियर होतोय कारण मला शिक्षक बनण्यासाठी माझं पर्सेंटेज कमी आलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त पेमेंट तिथे शिक्षकाला दिल्या जातं कारण शिक्षण व्यवस्थेतून राष्ट्र घडतं आणि म्हणून सगळ्यात महत्व तिथे शिक्षणाला दिलं जातं. आपल्या इथं शिक्षणाचं अवमूल्यन केलं गेलं, आपल्या इथं शिक्षकाचं अवमूल्यन केलं गेलं. तिथे शिक्षकाची पगार आहे. आपल्याकडे वस्ती शाळेचा शिक्षक बनल्या गेलं, तासिका बेसवर शिक्षक बनल्या गेलं, आम्हाला अंशकालीन शिक्षक बनल्या गेलं, आमच्याकडे अतिथी शिक्षक आला गेला, आमच्याकडे 50 रुपये तासाने शिक्षकांनी यायचं आणि बाहेर जायचं. कोणत्या नव्या राष्ट्राची निर्मिती होणार आहे यामधून? कोणती वैज्ञानिक दृष्ट्या शिक्षण नाही, आध्यात्मिकतेची झालर लावून दिल्या गेलेलं शिक्षण आहे. कसा आमच्या देशामध्ये नील आर्मस्ट्रॉंग जन्माला होईल की जो चंद्रावर मंगळावर मोहिमा काढेल. आणि म्हणून अशा पद्धतीचं शिक्षण एक तर शिक्षण दिलं नाही आणि दिलं तर कमजोर आणि अवैज्ञानिक शिक्षण दिलं गेलं. म्हणून चंद्र निघूपर्यंत उपाशी राहणारे, चतुर्थी आहे चंद्र निघूपर्यंत उपाशी राहणारे लोक आणि जग ग्रहगोलावरती भ्रमण करत असताना आमच्या पत्रिकेमध्ये मंगळ आडवा येतो म्हणून त्याला जप तप करून उभा करायचा यासाठीची मानसिकता असणारा समाज या शिक्षण व्यवस्थेमधून निर्माण केला. एक तर शिक्षण दिलं नाही आणि दिलं तर ते वैज्ञानिक शिक्षण दिलं गेलं नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला महत्व देताना म्हणत होते तर त्या उपाशी पोटामुळे त्याचं शारीरिक कुपोषण होईल परंतु त्याला शिक्षण मिळालं नाही तर तो जिवंत असून बी जिवंतपणेच दुसऱ्याचा गुलाम होईल. म्हणून बांधवांनो आम्हाला पोटाची भूक 3 वेळेस दिवसातून लागते पण मेंदूला ही ज्ञानाची भूक लागली पाहिजे असं महापुरुषांना वाटत होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची आणि अभ्यासाची महती सांगत असताना म्हणत असायचे की आपले लोक अभ्यासाला वेळ देतात आणि सांगतात की आमच्याकडे वेळ नाही. मग जर तुमच्याकडे वेळ माझ्याकडे कसा वेळ आहे काय तुम्ही माझ्यापेक्षा व्यस्त आहात असा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पडायचा.
प्रवास करताना 6 दिवसाच्या प्रवासामध्ये 800 पानं वाचले होते. एकदा तर ते म्हणाले, मी एकदा एक मोठं जास्त पेजेसचं पुस्तक होतं, मी 64 तास 64 आवर्स मी कंटिन्युअस एक पुस्तक वाचत होतो. बांधवांनो, कुणाचा उगाच इतिहास लिहिला नाही, कुणाला सहज महापुरुष म्हणल्या जात नाही, कुणाला विश्वरत्न म्हणल्या जात नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, त्यागाचाच इतिहास लिहिला जातो, भोगाचा कधी इतिहास लिहिला जात नाही. म्हणून आमच्या समग्र बहुजनांच्या महापुरुषाने आयुष्यभर सुखाचा त्याग केला आणि या त्यागाचा इतिहास लिहिला गेला. म्हणून आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने आज जय जयकार करतोय आणि त्यांच्या विचाराची समीक्षा करत करत त्या विचाराची प्रेरणा समाजाला देऊ इच्छितो. आणि म्हणून हे प्रेरणेचं जे विचार पर्व आम्ही केलं आहे, त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने सर्व पब्लिकनं, सगळ्या श्रोत्यागणांना माननीय कल्याणराव आखाडे यांचं खऱ्या अर्थाने ऋण व्यक्त करणं, जाहीररित्या ऋण व्यक्त करणं हे क्रमप्राप्त ठरेल. आणि म्हणून शिकलेला माणूसच समाजाला योग्य असलेला बदल घडवून आणू शकतो, नाहीतर समाज भित्रा होतो. भित्रा समाज अंधश्रद्धेच्या गर्तेत लोटला जातो. तो आपल्या सुखाचे गणित दुसरीकडेच कुठेतरी शोधत असतो आणि त्याचा रस्ता चुकतो. आणि मग त्याचा जेव्हा रस्ता चुकतो, त्याला वाट सापडत नाही, त्याला उत्तर सापडत नाहीत, प्रगतीचे मार्ग सापडत नाहीत. म्हणून असा समाज हजारो आणि शेकडो वर्षे या व्यवस्थेत गटलेला होता. आणि त्याच्यातून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शाहू महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला खऱ्या अर्थानं सोडण्याचं, या गुलामीतून सोडण्याचं काम केलेलं आहे. केवळ शिक्षणानेच माणसाला माणसाच्या हक्काची जाणीव होते. ह्युमन राईट्स काय आहेत? मी माणूस आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे. मी माणूस आहे, मला माझ्या हिशोबाने जगण्याचा अधिकार आहे. मी माणूस आहे, मला भ्रमण करण्याचा अधिकार आहे. मी माणूस आहे, मला संचार करण्याचा अधिकार आहे. मी माणूस आहे, मला भाषण करण्याचा अधिकार आहे. विचार स्वातंत्र्य मला आहे. आणि म्हणून आज बांधवांनो, जी बहुजनाची प्रगती झाली, आज ज्याला प्राध्यापक म्हणल्या जातं, डॉक्टर म्हणल्या जातं, इंजिनियर म्हणल्या जातं, साहेब म्हणतात, सर म्हणतात, मॅडम म्हणतात, हे काही 33 कोटी देवापैकी एखाद्या देवाला नवस केला आणि एखादा देव आपल्या नवसाला पावला आणि त्यानं आपल्याला वरदान दिलं, त्याच्या मोबदल्यात मिळालेल्या उपाध्या नाही, तर फुले शाहू आंबेडकर, सावित्रीबाई फुलेंनी आपलं आयुष्य दिलं आणि त्या आयुष्य भर झिजले, त्याच्या मोबदल्यात मिळालेली ही देणगी आहे. म्हणून समाजासाठी प्रत्येकानं काम करणं अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मला 10 वकील, 20 इंजिनियर आणि 30 डॉक्टर, मला वकील, इंजिनियर आणि डॉक्टर असे सगळे मिळून 60 लोक जर असले तर मी देशाला बदलून दाखवेल. बांधवांनो, या देशामध्ये आज लाखो वकील आहेत, लाखो इंजिनियर आहेत आणि लाखो डॉक्टर आहेत. काय या देशामधल्या बहुजनांची पाहिजे तशी प्रगती झाली नाही. त्यांना असले इंजिनियर नको होते की केवळ इमारतीला विटा किती लागतील, सिमेंट किती लागेल, गज किती लागेल. त्यांना समाज रचनेचं स्ट्रक्चर, चातुर्वर्ण्य समाज व्यवस्था आणि जाती व्यवस्थेच्या रचनेमध्ये आमूलाग्र बदल घडणारी इंजिनिअरिंग असलेले समाजात माणसं घडवायचे होते. असे इंजिनियर हवे होते. असले वकील हवे होते की ज्योतिराव फुलेंनी जशी शेतकऱ्याच्या संदर्भाने इंग्रजाच्या दरबारात वकालत केली आणि फ्री अँड कंपल्सरी संदर्भाने ज्योतिराव फुलेंनी वकालत केली, असे समाजाची वकालत करणारे वकील ज्योतिराव फुलेंना हवे होते. समाजाच्या सुखदुःखाची नाडी ओळखणारे ज्योतिराव फुलेंना अपेक्षित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते. असले वकील, डॉक्टर, इंजिनियर निर्माण व्हायला हवे होते. पण शिकलेली माणसं स्वतःच्या सुखावैभवात अडकली आणि शिकलेल्या माणसाने खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांचा वैचारिक लढा पाहिजे तेवढ्या वेगाने, पाहिजे तेवढ्या स्पीडनं पुढे चालवला नाही. आणि म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मुद्दा जेव्हा येतो शिक्षणातून, शिकलेली माणसं या देशातल्या बहुजनाचं संघटन करतील. बांधवांना, आपल्याकडे एक विधान फार वारंवार फुले शाहू आंबेडकरांच्या निमित्तानं मांडलं जातं ते असं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जा आपल्या भिंतीवरती लिहून ठेवा की मला राजकीय जमात बनायचं आहे. याच्यावर फार विचार करणं गरजेचं आहे. असं म्हणले नाही की जा आपल्या भिंतीवर लिहून ठेवा की मला राजकीय नेता बनायचंय. जमात म्हणून तुम्हाला राजकारण हातात घ्यायचंय. मग जमात कोण आहे? एक जात घेतली तर तिची जमात तयार होत नाही, त्याचा समाज तयार होत नाही, ती जात आहे. म्हणून SC, ST, OBC, मायनॉरिटी या सगळ्यांना फुले शाहू आंबेडकरांच्या विचार सिद्धांताने जागा करावं लागेल. आणि हा समाज ज्या दिवशी जागा होईल त्यावेळेला हा समाज एकत्रित येईल, त्याची जमात तयार होईल आणि मग ती शासन करती जमात बनेल. जमातीचं शासन असेल, जमाती नाही असेल आणि निर्णयातून विकास आणि उदय सुद्धा त्या बहुजन समाजाचा, त्या जमातीचा होईल. एकट्याला नेता नाही व्हायचा. राजकीय पार्ट्या
पुन्हा या वर्णव्यवस्थेच्या ठेकेदाराचे असाव्यात आणि त्याच्यात मी एखादा नेता बनत असेल तर असं नेतृत्व ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नाही. सगळ्या समग्र बहुजनांना एकत्रित संघटित करून समाजाला नेतृत्व द्यायचं आणि समाजाने आपलं कोणतं नेतृत्व आहे हे ओळखायचं. दुसरं एक विधान मी जाणीवपूर्वक करेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणखीन एक विधान केलं होतं की मोक्याच्या जागा धरा किंवा माऱ्याच्या जागा धरा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रांत गेला तरी चालेल पण किल्ला ताब्यात ठेवला पाहिजे असा टास असायचा. तसं डॉक्टर आंबेडकर म्हणाले मोक्याच्या जागा धरा जिथून आपल्याला आपल्या समाजाचं हित करता येईल. पण बहुजन समाजातील नेत्यांनी सगळ्यांनी मोक्याच्या जागेचा अर्थ मोक्याची जागा धरण्याच्या ऐवजी धरली त्याच जागेला मोक्याचं समजलं. अनेक बहुजनांचे नेते जिथं जिथं काम करतात ती जागा धरली म्हणून मोक्याची समजतात. बांधवांनो, ती बहुजनांच्या हिताची आणि मोक्याची असत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली मोक्याची जागा आणि जमात, शासनकर्ती जमात, याच्यासाठी जमात तयार करावं लागेल, लोकांना जाग करावं लागेल, बहुजनत्व सिद्ध करावं लागेल. त्यासाठी प्रचंड लोक जागृती करावं लागेल. आज मी ओबीसीतल्या अनेक जातींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली शैक्षणिक प्रेरणा वाटत नाहीत किंवा जाती जातीमध्ये महापुरुष आज सुद्धा वाटल्या गेलेली अशी मानसिकता आज सुद्धा समाजाची आहे. म्हणून या समाजाला समग्र महापुरुषांची वैचारिक श्रंखला आपण सांगणं गरजेचं आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने जमात होईल आणि जमातीचं शासन निर्माण होईल. आणि हे जे कोणी करेल हेच उद्याचे भारताचे नेते असतील, तेच नेतृत्व असेल आणि ते समाज मान्य नेतृत्व असेल बांधवांनो. आणि म्हणून शोषण मुक्तीची जर पायवाट आपल्याला पाहायची असेल तर एक आणि एक मार्ग आहे, तो म्हणजे शिक्षणातून आपण जाणं आवश्यक आहे. आणि शिक्षणासाठी एक सेलिगमन नावाचे प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाने असं एका ठिकाणी म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ भारतातलेच एकमेव विद्यार्थी, श्रेष्ठ विद्यार्थी नाहीत, तर ते अमेरिकेचे सुद्धा एकमेव श्रेष्ठ विद्यार्थी आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली शैक्षणिक प्रेरणा असली पाहिजे. भारतातल्या प्रत्येक माणसाची शैक्षणिक प्रेरणा असली पाहिजे. बांधवांनो, आणखी भगिनींनो, आणखी आपल्याला समज तयार करणं आवश्यक आहे. मी मागे अगदी थोड्या वेळासाठी मागे ज्योतिराव फुलेंच्या काळात जातो. या देशातल्या प्रत्येक शिकलेल्या स्त्रीचे शैक्षणिक मायबाप राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आहेत. जर कोणी म्हणलं मी माझ्याच मायबापामुळे शिकलो तर ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेच्या अगोदरच्या प्रत्येक मुलीला मायबाप होते पण शिक्षण नव्हतं. म्हणून सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले हे भारतातल्या प्रत्येक स्त्रीचे शैक्षणिक मायबाप आहेत. जर हे शैक्षणिक मायबाप आहेत, या देशातली प्रत्येक स्त्री पुण्यामध्ये ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले नावाचा वाडा जिथे आहे ते त्यांचं या भारतातल्या प्रत्येक स्त्रीचं माहेर आहे. काय या देशातली प्रत्येक स्त्री आपल्या माहेरी जाऊन आली? काय ते क्रांती ठिकाण पाहिलं? काय त्या क्रांतीची प्रेरणा घेतली? बांधवांनो, असं होताना दिसत नाही. उलट या देशातली पहिली शाळा ज्या भिडेच्या वाड्यामध्ये काढली, त्या भिडेच्या वाड्याच्या समोर गणपती त्याला श्रीमंत म्हणला गेला आणि तो सोन्याने मडवला गेला आणि शाळा पडलेली आहे. ज्या वेळेला गणपतीच्या दर्शनाच्या बारीला हा समाज लागतो तेव्हा त्याची पाठ राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेनं निर्माण केलेल्या पहिल्या शाळेकडे त्याची पाठ करते. बांधवांनो, म्हणून प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला नव्या दृष्टीनं पाहावं लागेल, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आज ह्या पद्धतीने राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, महात्मा शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं शिक्षण हे वैज्ञानिक शिक्षण हवं होतं, सायंटिफिक एज्युकेशन हवं होतं, जग त्याला समजलं पाहिजे असं शिक्षण हवं होतं. पण आज सुद्धा शिकलेला समाज सुद्धा वेगवेगळ्या कर्मकांडामध्ये अडकलेले, आज सुद्धा त्याची वैचारिक दृष्टी तयार झालेली नाही. पीएचडीचा थेसिस वनस्पतीचे गुणधर्म नावाचा एखादा शोध निबंध एखाद्या विद्यापीठात सादर करावे आणि विद्यापीठाने एखाद्या स्त्रीला पीएचडी द्यावी आणि पीएचडी झाल्यानंतर त्या स्त्रीनं 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाला धागे गुंडाळत वेडे घालावेत. ही कोणती प्रगती आपण या शिक्षणातून साधलेली आहे? म्हणून शिक्षणाचा खरा अभिप्रेत अर्थ म्हणजे त्याचा संमेंदू निर्माण करणं. ज्योतिराव फुले म्हणले होते, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणलेला शिकलेला माणूस मला हवाय. सत्यासाठी मरण आलं तरी सत्यासाठी मी काम करेल असा म्हणणारा आणि खोट्याला ठोकरणारा माणूस मला निर्माण करायचा आहे. याच्यासाठी मला शिक्षण हवं आहे. म्हणून फुले शाहू आंबेडकराला सत्यवादी माणूस, सत्यशोधक समाजाच्या प्रचाराचा माणूस, सत्याचा समर्थन करणारा माणूस, सत्याची पेरणी करणारा माणूस, फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या शिक्षणाची निर्मिती तिनं खऱ्या अर्थाने होणं आवश्यक आहे. आणि म्हणून ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जाणत होते की या देशातल्या सगळ्या
लोकांच्या शैक्षणिक या प्रगतीच्या ऱ्हासाचं कारण शिक्षणाची कमतरता आहे. म्हणून शिक्षणाची प्रेरणा त्यांनी खऱ्या अर्थानं समाजाला दिलेली आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, काळामध्ये शिक्षणाची आज काय स्थिती आहे याच्यावर आपली मांडणी थोडं होणं गरजेचे आहे. आज शिक्षणाची स्थिती फार विचित्र आणि वेगळी आहे. आज दोन पद्धतीच्या शाळा निर्माण झाल्या. एक श्रीमंताच्या खाजगी शाळा आहेत, तर गरिबाच्या सरकारी शाळा आहेत. गरिबाच्या सरकारी शाळेमध्ये 5-5 वर्ष परीक्षा होत नाही, तर श्रीमंताच्या पैशाने चालणाऱ्या शाळेमध्ये आठवड्याला एक टेस्ट आहे, वीकली टेस्ट. म्हणून शैक्षणिक वर्षामध्ये त्यांच्या 40 परीक्षा होतात, तरी इकडे 5-5, 6-6 वर्ष परीक्षाच नाही. म्हणजे गरिबाच्या लेकरांनी खिचडी खावी आणि झोपी जावं, त्याचा मेंदू वळवळ करू नये, कारण त्याचा मेंदू जर संपा तर तो असं विश्लेषण करतो. अशा व्याख्यानमाला आयोजित करतात ती माणसं. त्या व्याख्यानमालेचं आयोजन संयोजन करतात जसे आमचे प्राध्यापक राजू काळे आणि त्यांची सर्व टीम. असल्या प्रकारची कामं ही माणसं करतात आणि लोक जागृती करतात. म्हणून त्यांना खिचडी खाऊ घालून झोपी घालायची या देशामध्ये सातत्यानं राबते आहे. शिक्षकाची पगार कमी झालेली आहे. बांधवांनो, शिक्षण तज्ञ लोक असं म्हणतात, ज्या देशात शिक्षकाच्या किमतीचा ऱ्हास होतो, पुन्हा ती शिक्षकाची किंमत प्राप्त करून द्यायची असेल तर 100-150 वर्ष लागतात. आज अशी शिक्षकाची किंमत समाजामध्ये कमी केली, कारण शासनाने पगार कमी केली. 10-10 वर्ष फुकट काम करावं लागायला, सर म्हणून घ्यायचं पण चहाला पैसे नाहीत. या सगळ्या गोष्टीचा परिणाम विद्यार्थ्याला माहीत होतो आणि विद्यार्थी शिक्षकाची किती किंमत करायची हे त्याच्यावरून ठरवायला लागतो. विद्यार्थ्याच्या दृष्टीने शिक्षकाची फार किंमत नाही, कारण आज शिक्षण आम्हाला कोणत्या कायद्यानुसार आहे हे माहीत नाही. पण याचा प्रचार विद्यार्थ्यापर्यंत झाला की शिक्षक आम्हाला मारू शकत नाहीत, शिक्षक आम्हाला नापास करू शकत नाहीत, याचा प्रचार आणि प्रसार जास्त झाला. कोणत्या कायद्यानं शिक्षण दिलं हे माहीत नाही, पण याचा प्रचार झाला. एखादा विद्यार्थी 15 दिवस शाळेत नाही आला आणि एका दिवशी शिक्षकाला जर रस्त्याला, तर शिक्षक जर म्हणले अरे 15 दिवस शाळेत आला नाही, का आला नाहीस, तर ते विद्यार्थी उत्तर देतो आणखी 15 दिवस मी शाळेला येणार नाही. सर जर म्हणले मग तू नापास होशील, तर ते म्हणतो 8वी पर्यंत नापास करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. सरला राग येतो तेव्हा सर म्हणतात मग मी तुला छडीने मारील. तेव्हा विद्यार्थी म्हणतो छडीने जर विद्यार्थ्याला मारलं तर शिक्षकाला शिक्षा होते, हे तुम्हाला सर माहित नाही काय. म्हणून कशाचा प्रचार करावा आणि कशाचा प्रचार करू नये, प्रसार करू हे सुद्धा समजलं पाहिजे. म्हणून या देशामधला विद्यार्थी आज युवक खऱ्या अर्थाने जे चांगले आहेत त्यांचा मान आणि सन्मान ठेवून, बाकी जे आहेत ते अगदी उन्हाळपणा त्यांच्यात आलेला आहे. दीड मोबाईलमध्ये नेट यावं आणि दिवसभर ते गुंग असावेत, त्याचं स्वतःचं भविष्य कळू नये, आईवडिलाचं भविष्य कळू नये आणि राष्ट्राचं भविष्य कळू नये. कारण अशी यंत्रणा त्याच्या हातात मोबाईल देऊन त्याला कुठलाच विचार करता येणार नाही, अशा पद्धतीने त्याला गुंतवून ठेवलेला आहे. अशी एक नवी यंत्रणा या देशामध्ये खऱ्या अर्थाने राबते आहे. दुसरी गोष्ट, शिक्षणातून जे सुशिक्षित बेकार गाव पातळीवरती फिरतात खेड्यात, त्यांच्याकडे मायबाप ग्रामीण भागातली पाहतात आणि छोट्या लेकराला म्हणतात अरे मोठाच 15वी झाला, 17वी झाला, ग्रॅज्युएट झाला, पोस्ट ग्रॅज्युएट झाला, त्याच शिकून काही झालं नाही तर तुझं काय होणार आहे. अशी एक शैक्षणिक निराशा खेड्यापाड्यामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून सुद्धा शिक्षणाने केवळ नोकरीचाच प्रश्न सुटतो अशातला नाही, तर शिक्षणाने प्रगल्भ माणूस होतो, त्याला व्यवस्थेचा होतं, त्याला वाईट जर परिस्थिती निर्माण होणारी असेल त्याचं आकलन होतं. ऱ्हास दोघाचाही होऊ शकतो, अनपढ आणि शिकलेल्याचा. पण शिकलेल्या माणसाला आमचं नुकसान होतं हे समजतंय आणि म्हणून नुकसानीतून बचाव करण्याची जास्त चान्सेस शिकलेल्या माणसाकडे संदर्भात. म्हणून शिकलेले माणसं निर्माण झाली पाहिजेत. जुन्या काळामध्ये शिक्षण नव्हतं म्हणून गुलाम होती, आता नव्या काळामध्ये शिकलेले आहेत तरी बी गुलाम आहेत. का? गुलामीचं शिक्षण दिलं तर शिकलेले गुलाम तयार होतात. गुलामीचं शिक्षण दिलं तर शिकलेले गुलाम तयार होतात. मी पुन्हा सांगतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रकांड पंडितांना एकट्यानं शिकावं आणि सगळेचे सगळे अधिकार एकट्यानं द्यावे आणि भारतामध्ये लाखो लोकांनी शिकावं आणि अधिकार निघून जावे, हातचे अधिकार जावे. म्हणून वामनदादा कर्डकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक कोटेशन केलं होतं, भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते. पुढचं आपल्याला सगळ्यांना माहिती, तलवारीचे तयाचे आणि आरेचे टोक असते, पण मला त्याची मांडणी करायची आहे. भीमा तुझ्या मताचे 5 लोक, तर भीमाच्या मताचे 5 लोक म्हणजे कसे? जगाची विद्वत्ता असावी आणि अख्खी विद्वत्ता समाजाच्या हितासाठी खर्च करणाऱ्या मताचे. आम्ही शिकलो पण समाजासाठी काहीच करत नाहीत, आम्ही भीमाच्या मताचे नाहीत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मताचे आम्ही लोक नाहीत, कारण ते शिकले आणि शिक्षण समाजाच्या उन्नतीवर खर्च केला गेलं. आम्ही शिकलो आणि फायदे करत राहिलो, म्हणून समाजाच्या ऱ्हासाला उद्या जर समाजाचा ऱ्हास झाला तर या देशातले शिकलेले लोक त्याला कारणीभूत असणार आहेत. नवे धोरण 2020 न्यू एज्युकेशनल पॉलिसी संदर्भाने मांडणी अशी केली गेली की जगातले नामवंत विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठाच्या शाखा भारतात येणाऱ्या काळात येतील आणि दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी भारतातल्या लोकांना परदेशात जाण्याची गरज पडणार, तर त्या देशातल्या चांगल्या विद्यापीठाच्या ब्रँचेस भारतात असतील. अत्यंत खेद वाटतो की जगाने त्यांच्या देशातल्या विद्यापीठाच्या शाखा भारतामध्ये काढाव्या आणि जगामधल्या स्टँडर्ड 200 विद्यापीठामध्ये भारतातलं एकही विद्यापीठ नसावं. ज्या देशामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, उज्जैनी, अवंती सारखे शिक्षण केंद्र होती आणि जगाचं आकर्षण भारत देशामध्ये लोक शिकायला यायचे, त्या भारत देशातल्या विद्यापीठाच्या यादीत, जगातल्या चांगल्या विद्यापीठाच्या यादीत भारतातलं का विद्यापीठ नसावं आणि का जगातल्या विद्यापीठांच्या ब्रँचेस भारतामध्ये हव्यात? आम्ही का आमचं शिक्षण उभा करू शकत नाही? दुनियातल्या शिक्षणाच्या व्यवस्था ब्रँचेस भारतात आणायच्या, त्या भारतातल्या विद्यापीठाच्या ब्रँचेस कोणत्या देशात नेल्यात का? कधी समीक्षा आणि विचार आपण केलाय का? याचा सुद्धा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. न्यू एज्युकेशनल पॉलिसीमध्ये संस्कृतला प्रमोशन आहे आणि इंग्लिशला डिमोशन आहे. संस्कृतला जास्त मान्यता द्यायची आणि इंग्लिशचं क्रेडिट कमी करायचं, म्हणजे न्यू एज्युकेशनल पॉलिसी समाजाला कळू नये. समाजाने संस्कृत शिकावं, पुन्हा त्यानं पुराण शिकावं आणि त्याला इंटरनॅशनल लिंकिंग कळू नयेत, इंटरनॅशनल बिझनेस कळू नयेत, फॉरेन एज्युकेशन कळू नये, त्याला फॉरेन सर्व्हिस कळू नये आणि त्याला दुनियाचं आकलन होऊ नये. याच्यासाठी लोकल लँग्वेजला मान्यता द्यायची आणि मायथॉलॉजिकल एज्युकेशन, पौराणिक एज्युकेशन द्यायचं आणि लॅक ऑफ सायंटिफिक व्ह्यू आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव निर्माण करायचा. लोक शिक्षण केंद्रात जरी गेले तरी शिकून सुद्धा आंधळी राहिली पाहिजेत अशी व्यवस्था निर्माण करायची. हा विचार या नव्या शैक्षणिक पॉलिसीमधून आपल्याला पुढे येताना दिसणार आहे. मीडिया, या देशातली व्यवस्था न्यू एज्युकेशनल पॉलिसी कशी चांगली आहे बांधवांना याचा प्रचार आणि प्रसार करतील, पण आपल्यासारखी शिकलेली सृजनशील मनाची माणसं खऱ्या अर्थाने त्याची समीक्षा आपल्याला करावी लागेल आणि त्याच्यात काय धोके आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. आणि म्हणून हे धोके जर आपण लक्षात घेतले नाहीत तर येणारी पिढी असं म्हणेल की फुले शाहू आंबेडकर नावाची एक फार प्रगल्भ जाणीव असलेली महापुरुषाची पिढी इथे जन्माला आली आणि त्या महापुरुषाने या देशातल्या लोकांना हक्क दिले, अधिकार दिले, शिक्षण दिलं, समृद्धी दिली, नोकरी दिली, पैसा दिला, साहेब बनवलं. परंतु त्यांच्या नंतर जी पिढी जन्माला आली त्या पिढीनं त्यांचं काम केलं नाही आणि आम्हाला मात्र ती गुलाम ठेवून गेली. असा आरोप पुढच्या पिढीने आपल्यावर करू नये याच्यासाठी आपण काळजी घेणं गरजेचे आहे. मी बांधवांनो, जाता जाता शेवटच्या मुद्द्यामध्ये एक जाणीवपूर्वक आपल्याला गोष्ट सांगतो. राजकीय जमात बनायची असेल तर जमात कशी निर्माण करावी लागेल, महापुरुष कसं काम करत होते, जातीविरहित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी महापुरुषाच्या श्रंखलेच्या संदर्भाने मी तुमच्यासमोर 5 मिनिटांमध्ये मांडणी करेल. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाने या देशामध्ये प्राचीन भारतामध्ये क्रांती केली आणि तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या विचारावर मध्ययुगीन भारतामध्ये संतांनी काम केलं. त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक संत रविदास महाराजांनी काम केलं, त्यांच्या साख्या गंगा नदीत बुडवल्या. पुढे संत तुकाराम महाराजांनी काम केलं, त्यांच्या अभंग इंद्रायणीत बुडवल्या. एकलव्य स्वतः शिकला, त्याचा अंगठा कापला. पण या महापुरुषाने शैक्षणिक क्रांती केली. समग्र संत जातीविरहित समाज व्यवस्था कसं मानत होते, नामा शिंपी आहे तर चोखा महार आहे, तरी यांचं दृढ नातं आहे. नामा शिंप्यानं चोखोबाचे हाडं उचलले आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या वर आणून हाडाची समाधी केली. म्हणजे एकीकडे जिवंत माणसाला गाडण्याची नीती आणि एकीकडे हाडाला ही शालोम देणारी बहुजनांची नाती आम्हाला समजली पाहिजेत. आणि या संत नामदेवानीच मला जणू स्वप्नात येऊन किंवा त्यांच्या विचाराने मी जागा झालो असं संत तुकाराम महाराज म्हणाले. संत तुकाराम महाराज कुणबी आणि त्याच संत नामदेवाने पंढरपूरच्या अलीकडे ज्या सावता परिषदेच्या नावाने ही व्याख्यानमाला आहे त्या सावता महाराजांच्या संदर्भाने संत नामदेव म्हणतात, धन्य त्यारन रतनाची खान जन्माला सावता तो, सावता सागर प्रेमाचे आगर धरीला अवतार, माळ्या घरी नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारेला माळी याचा,
एक शिंपी माळ्याचं गुणगौरव करतोय, एक शिंपी चोखोबाच्या हाडाची समाधी बांधतोय, एक शिंपी एक तुकोबा नावाच्या कुणब्याचे प्रेरणा ठरतोय. तुकोबा नावाच्या या कुणबी संतांच्या माध्यमातून एक रयतेचा राजा निर्माण होतो. 18 पगड जातीला मावळे बनवतो, सगळ्यांना जोडतो आणि सगळी ही 18 पगड जातीची रयत जेव्हा एकत्रित येते ती रयत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला मान्य असलेली जमात. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित करणारा राजा जन्माला येतो आणि ह्यानंतर इथे पेशवाई येते. परंतु माझा राजा समाजाला माहीत झाला पाहिजे, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेला वाटतं आणि ज्योतिराव फुलेनं छत्रपती शिवाजी राजाची शोधली. 9.5 वळीचा कुळवारी भूषण नावाचा पोवाडा लिहिला, 10 दिवसाचा शिवजयंती उत्सव केला आणि 18 पगड जातीची हरवलेली प्रेरणा पुन्हा शोधली आणि सांगितलं हे देशातल्या बहुजन शूद्र अतिशूद्रांनो हा आपला आदर्श राजा. अरे एक दिवस आपल्यालाही राजा होता येतं, आपला राजवैभवाचा इतिहास आहे म्हणून शिकून एकत्रित आला पाहिजेत आणि पुन्हा या देशाचे सत्ता समीकरण आपल्या हाती पाहिजेत. राजाही तुम्ही असला पाहिजेत, निर्णयही तुमचा असला पाहिजे आणि सुख या देशातल्या प्रजेची असली पाहिजेत. अशी नवी समाज व्यवस्था निर्माण करा म्हणून राजाची प्रेरणा ज्योतिराव फुलेंनी समाजाला दिली. ज्योतिराव फुलेंच्या क्रांती केल्यानंतर ज्योतिराव फुलेच्या मृत्यूनंतर 3.5 महिन्याने 4 महिन्याने जन्माला आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्योतिराव फुले माझे गुरु आहेत. हे एका जातीचे नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनांचे नेते आहेत, नेता मिळाला असे गौरवोद्गार शाहू महाराज काढतायत. एकदा शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला भेटायला आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभा राहिले आणि म्हणाले राजे तुम्ही आलात, अहो निरोप दिला असता तर मी आलो असतो. शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला म्हणाले अहो आम्ही तर परंपरेचे राजे, तुम्ही ही ज्ञानाचे राजेच आहात. मी असं समजतो की एक राजा दुसऱ्या राजाला भेटायला आलाय म्हणून मी म्हणालो छत्रपती शाहू महाराज म्हणजे आभाळा एवढं हृदय असलेला माणूस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठेपणाने गौरवोद्गार मोठ्या मनाने मान्य करणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर त्याच समकालीन संत गाडगे बाबा आणि या संत गाडगे बाबांनी स्वतःचा मुलगा गमावला तर कीर्तन बंद केलं नाही. काय रडू, किती गेले कोट्यानं कोटी काय रडू एकासाठी. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानंतर 14व्या वर्षी एकदा हंतरून धरलं तर 14व्या वर्षी गाडगे बाबाचा सुद्धा आयुष्याचा शेवट झाला. एका बाबापासून दुसऱ्या बाबापर्यंत मी विचार केला तर आमच्या मनातली जात केव्हाच गळून जाईल. बाबासाहेब भीमराव आंबेडकर हे एक बाबा, तर या बाबांना आपला सखा म्हणणारे गाडगे बाबा, हे 2 बाबा. भारतामध्ये ह्या 2च बाबांनी कुणाचं डोकं आपल्या पायावर टेकू दिलं नाही. बाकी सगळे बाबा बुवा बापू बाप्या सगळे अगदी आपले पाय पुढे करून दक्षिणासहित आपलं डोकं घाण आमच्या डोक्यावर ठेवा, पायावर ठेवा असे गुमान दर्शन द्यायला तयार असतात. पण 2 बाबांनी आपल्या पायावरती कुणाला डोकं ठेवू दिले नाही, ते म्हणजे बाबासाहेब भीमराव आंबेडकर आणि गाडगे बाबा. आणि म्हणून गाडगे बाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा एकमेकाचे अत्यंत निकट होते. गाडगे बाबा माणसं शिकलेली माणसं केवळ पदव्या आहेत म्हणून जागृत माणसं नाहीत, नाहीतर केवळ पदव्या आहेत म्हणून जागृत म्हणलं असतं तर गाडगे बाबाचं विद्यापीठाला नाव नसलं असतं, तुकडोजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ नसलं असतं, अहिल्यामाई होळकरांच्या नावाने विद्यापीठ नसलं असतं, सावित्रीबाई फुलेंच्या नावाने विद्यापीठ नसलं असतं. आमची माणसं शाळा कॉलेजमध्ये गेले नाही पण त्यांची नावं विद्यापीठाला दिल्या गेली. पण बांधवांनो आपल्याकडे एक लढा बाकी आहे. महापुरुषांच्या महानायिकेच्या नावाने विद्यापीठाच्या कमानी सजल्या पण विद्यापीठाच्या अंतर्गत असलेला अभ्यासक्रम फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत असलेला अभ्यासक्रमाचा लढा आज न उद्या आम्हाला तो प्रकर्षाने लढावा लागणार आहे. मी पुढे जातो ही श्रंखला जोडत होतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मला घाव घालून समाजाला बदलायचं सांगितलंय. मला आदेश आहे असं साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेनं मानलं, कबूल केलं आणि साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश गीतामधून लोकांना दिला. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणाले संघटित व्हा. अण्णाभाऊ साठेंनी आपल्या गीतामधून म्हटलं एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलबा पुढती. आणि म्हणून एकजुटीच्या रथावर ह्या आरूढ व्हा आणि पुढे चला. शिक्षण म्हणजे केवळ अकॅडमिक शिक्षण नाही, शिक्षण म्हणजे समाजाच्या हितासाठीचं प्रबोधन शिक्षण सुद्धा शिक्षण केलं पाहिजे, असलं पाहिजे. शिकलेला माणूस हा शाळा भरते, कॉलेज भरते, त्या शाळा आणि कॉलेजच्या ड्युटीच्या वेळेमधला शाळा कॉलेज मधला शिक्षक हा इतर वेळेला समाजाचा शिक्षक असला पाहिजे. हे शिक्षणातून अभिप्रेत आहे. नाहीतर पगार घेतली आणि घरी सोफा सेटवर कलंडून रिमोट कंट्रोलून टीव्हीचे चॅनल बदलणं हा जर शिकलेल्या माणसाचा अभिप्रेत असे अर्थ आपण काढत असू तर फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत असलेला हा अर्थ नाही. म्हणून बांधवांनो मी शेवटी हे सांगतोय
कबीराला रविदास आपले वाटले, रविदासाला कबीर आपले वाटले. हे जे एका जातीचे नव्हते. रविदास चर्मकार होते, कबीर मोमीन होते. चोखोबाला नामदेव आपले वाटले, नामदेवाला चोखोबा आपले वाटले. नामदेवाला सावतोबा आपले वाटले, सावता महाराजांना नामदेवाला तुकोबाला हे लोक आपले वाटले. तुकोबाला शिवबा आपले वाटले, शिवबाला तुकोबा वाटले. ज्योतिरावाला छत्रपती शिवबा आपले वाटले. भीमराव डॉक्टर आंबेडकरांना ज्योतिराव माझे वाटले. डॉक्टर आंबेडकरला शाहू महाराज जवळचे वाटले, शाहू महाराजांना भीमराव डॉक्टर आंबेडकर जवळचे वाटले. गाडगे बाबाला डॉक्टर आंबेडकर जवळचे वाटले, आंबेडकरांना गाडगे जवळचे वाटले. आणि अण्णाभाऊ साठेंना डॉक्टर आंबेडकर जवळचे वाटले. हे नव्हते एका जातीचे, पण भूमिपुत्र होते एका मातीचे. हे होते एका नीतीचे, हे होते एका मतीचे, एका विचाराचे. माहीत होता इतिहास. जे इतिहास जाणतात तेच नवा इतिहास निर्माण करतात. हे इतिहास जाणत होते म्हणून एक नवा इतिहास, एक नवं पर्व निर्माण केलं आणि समाजाला जागृत करण्याचं इमानी इतभर आयुष्यभर काम केलं. म्हणून बांधवांनो, शेवटी जाता जाता एवढंच, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य कृष्णाने केलं म्हणून महाभारत घडलं असं महाभारतवाले सांगतात. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य कृष्णाने केलं आणि महाभारत घडलं. पण मी सांगाला, या देशातल्या 18 पगड जातीतल्या मावळ्यांनो, ज्योतिरावांच्या सत्यशोधकांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहेबांनो, या देशामध्ये समग्र क्रांती करायची असेल, बहुजनाला शिक्षण द्यायचं असेल, शिक्षणाचे हक्क आणि अधिकार, नोकरीचे हक्क अधिकार, प्रमोशनाचे हक्क अधिकार, लोकसंख्येची ईव्हीएमचा हटाव, पुनर्स्थापना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संदर्भानं पुन्हा एक विधान जाता जाता सांगतो. वामन म्हणाले, डॉक्टर आंबेडकरच्या संदर्भानं असं म्हणाले आणि आपल्याला संदेश देताना ते म्हणतात, तुझ्या लेकराचे तुझे तू पाहावे, तुझ्या चाकरीचे तुझे तू पाहावे, त्या भाकरीचेही तुझे तू पाहावे, तूच सांभाळावी तुझी लोकशाही. कारण आता भीम नाही रे, आता भीम नाही, कारण आता डॉक्टर भीमराव आंबेडकर नाहीत. म्हणून या देशामधले हक्क आणि अधिकार टिकवून ठेवायचे असतील तर बांधवांनो, मी म्हणालो होतो, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य कृष्णाने केल्यावर महाभारत घडलं. आपल्या सर्वांना फुले शाहू आंबेडकरांच्या वैचारिक रथाचं सारथ्य करावं लागेल. पुन्हा महाभारत नाही पण नवा भारत निर्माण आपण करू शकतो. हा नवा भारत निर्माण करण्यासाठी, या महापुरुषाच्या कार्यासाठी आपण प्रचार, मोठं पद आहे, आपल्या काळामध्ये हे सगळं काम कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सावता परिषदेच्या माध्यमातून माननीय कल्याणरावजी आखाडे, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, त्यांची सर्व टीम यांनी मला या ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी बोलवलं, बोलण्याची संधी दिली आणि आपण सर्वांनी हे व्याख्यान ऐकून घेतलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय सावता, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद सर. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने या पंक्तीप्रमाणे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिप्रेत असणारा बहुजन समाज कसा असावा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा बहुजन समाज यांना मोफत शिक्षणाची गरज कशी व किती आहे, त्याचबरोबर आपल्या अमोघ वाणीतून 14व्या शतकापासून तर 21व्या शतकापर्यंत बहुजन समाजातील अनेक महान महापुरुषांचे, संत मालिकेतील महान संतांचे एकमेकांसोबत असणारे जिव्हाळ्याचे संबंध आपण गेल्या 1 तासामध्ये गेल्या 700 वर्षापूर्वीचा इतिहास आम्हा समोर मांडला. खरंच आज या विचारपर्व व्याख्यानमालेच्या निमित्ताने राज्यातील बहुजन समाजाचे सर्व युवक धन्य झाले असतील यात काही शंकाच नाही. या कार्यक्रमाचे नियोजक आणि संकल्पक, आम्हा सर्व तरुण सहकार्यांचे मार्गदर्शक, सावता परिषद संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कल्याणकाका आखाडे, त्याचबरोबर सावता परिषदेच्या सर्व तरुण सहकार्यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. प्रवीण सर.